सध्या इतकी भयानक गरमी आहे ना, किचनमध्ये जेवण करायलाच काय, पाय ठेवायला सुद्धा नको वाटते. तर अशा वेळी एक दिवशी भाजी चपातीला सुट्टी देऊया आणि बनवूया सोया गार्लिक फ्राय राईस, जो की बनवायला अगदी सोपा आहे. नमस्कार, मी अनुष्का. अनुज किचन डायरी 23 मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर इथे बघा, एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले. त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी सोया चंक घातलेले आहेत. आता हे सोया चंक आपल्याला छान असे शिजवून घ्यायचे. दुसऱ्या भांड्यामध्ये इथे मी जवळपास एक तांब्याभर पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी गरम झाल्यावर याच्यामध्ये आपल्याला घालायचं 2 ते 3 चमचे तेल. आणि आपल्या घरी जितका राईस लागतो तितका राईस म्हणजे बिर्याणी राईस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि या पाण्यामध्ये घालून आपल्याला तो सुद्धा शिजवून घ्यायचा. आता या राईसमध्ये मी आत्ता काही मीठ घातलेलं नाही. मी नंतरच याच्यामध्ये मीठ घालणार आहे. तुम्ही या स्टेजला सुद्धा याच्यामध्ये मीठ घालू शकता. तर आता बघा, हे सोया चंक सुद्धा छान शिजलेले आहेत. याला आपल्याला निथळून घ्यायचं आणि नंतर यातलं पाणी पूर्ण पिळून काढून घ्यायचं. राईस सुद्धा आपल्याला छान शिजवून घ्यायचा. इथे हा राईस शिजलेला आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला वाटलं की पाणी आहे तर याला सुद्धा तुम्ही चाळणीवर ठेवून निथळून घेऊ शकता. तर राईस सुद्धा मी चाळणीवरती काढून घेतला आणि त्यातलं सुद्धा पाणी निथळून घेतलेलं आहे. कढईमध्ये इथे मी एक पळीभर तेल घातलेलं आहे. आता या तेलामध्ये आपल्याला जे पिळून घेतलेले सोया चंक होते ते घालायचे आहेत आणि परतून घ्यायचं आहे. आता हे सोया चंक आपल्याला परतून घेताना याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे ते फिक्के लागणार नाहीत. तर आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि याला आपल्याला 1 ते 2 मिनिटं तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं. हे सोया चंक आपल्याला परतून घेतल्यानंतर बाजूला काढून घ्यायचे. हा राईस इतका झटपट आणि टेस्टी बनतो ना, की तुम्हाला इतर कोणतंही जेवण बनवायची गरज नाही आणि मुलं सुद्धा आवडीने खातात आणि बनवायला सुद्धा अगदी सोपं आहे. तर आता इथे मी सोया चंक बाजूला काढून घेतलेले आहेत. आता इथे बघा, मूठभर मी लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात. आवडीप्रमाणे हिरवी मिरची, त्याच्यासोबतच शिमला मिरची आणि कोथिंबीर सुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायची. आता सोया चंक ज्या कढईमध्ये परतून घेतले होते त्याच्यातच मी आणखीन एक छोटी पळी तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा बारीक कट करून घेतलेला लसूण घातलेला आहे. लसूण आपल्याला जास्त परतायचा नाही. आपण शिमला मिरची, हिरवी मिरची याच्यामध्ये जास्त परतून घ्यायची नाही. फक्त हलकं हलकं आपल्याला तेलामध्ये याला परतून घ्यायचं. लसूण परतून झाला त्याच्यासोबतच आता इथे मी हिरवी मिरची घातलेली आहे. मुलांच्या आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची घाला आणि ही सुद्धा आपल्याला हलकी परतून घ्यायची. त्याच्यासोबतच आता आपण शिमला मिरची घालूया. तिला सुद्धा आपल्याला हलकं परतून घ्यायचं. कारण आपण जे काही हे चायनीज पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये भाज्या जास्त प्रमाणात शिजवलेल्या नसतात, त्या कच्च्या असतात. त्याच्यामुळे त्याला फ्लेवर सुद्धा खूप चांगला येतो. आता हे सगळं हलकं परतून झाल्यानंतर शिजवून घेतलेला हा बिर्याणी राईस आपल्याला याच्यामध्ये घालायचा. त्याच्यासोबतच आपण जे तेलामध्ये परतून घेतलेले जे सोया चंक आहेत ते घालायचे. 2 चमचे इथे मी सोया सॉस घातलेला आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आणि जी कोथिंबीर आपण बारीक कट करून घेतली होती ती सुद्धा याच्यामध्ये घालायची आणि याला छान असं परतून घ्यायचं. सगळे हे जे जिन्नस आहेत ते मिक्स झाले पाहिजेत इतपत आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं. बघू शकताय, झटपट अगदी 10 मिनिटात बनून तयार होणारा हा सोया गार्लिक फ्राय राईस इथे तयार झालेला आहे. खायला खूप टेस्टी लागतो. मुलांना जर तुम्ही हा एकदा बनवून दिलात ना, नेहमी नेहमी तुम्हाला हाच राईस बनवून द्यायला लावतील आणि खूप टेस्टी सुद्धा होतो. डब्याला सुद्धा तुम्ही ऑफिसच्या हा देऊ शकता आणि घरी सुद्धा कोण पाहुणे येणार असतील तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. सध्या गॅसचा प्रॉब्लेम सगळीकडे चालू आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा राईस बनवा. एक दिवशी भाजी चपाती याला सुट्टी द्या आणि हा सोया गार्लिक फ्राय राईस नक्की बनवून बघा. हॉटेल स्टाईल होतो. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ही रेसिपी आवडली असेल तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत सुद्धा शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलवर हाईपचे पॉइंट द्यायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.